खानदेशी डाळबट्टी म्हणजे बाफळे, जड, खमंग आणि पोटभर असं जेवण. नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग विथ दीपाली या चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, बरेच जणांना माहिती नाही की डाळबट्टी म्हणजे काय. डाळबट्टी म्हणजे राजस्थान आणि खानदेशातलं पारंपरिक पोटभर जेवण आहे. त्याला सोपं आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्याचे दोन भाग असतात. बट्टी, कणिक, रवा, थोडंसं तेल किंवा तूप, मीठ घालून कडक पीठ मळवतात आणि त्याचे गोळे करून ते पाण्यात उकळतात किंवा आरावरती भाजतात. बाहेरून खरपूस आणि आतून मऊ आणि कोरडी असते. खाताना हाताने फोडून खावे लागते. तर फ्रेंड्स, आता आपण जाणून घेऊयात की हा पदार्थ कसा बनवला जातो. तर इथे सर्वात अगोदर 3 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे आणि त्याचा चौथा भाग म्हणून 1 वाटी रवा घेतलेली आहे. जर आपण 3 वाटी पीठ घेतलं असेल कणिक गव्हाचं, तर आपण 1 वाटी रवा घ्यायचा असतो. तर अशा प्रकारे मी ते 3 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतले आहे आणि त्यानंतर 1 वाटी रवा चाळून घेतली आहे. आता रवा आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी इथे सर्वात अगोदर रवा आणि पीठ असं पसरून घेतले आहे आणि त्यानंतर मीठ टाकून घेतले आहे. तर इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. तर ही डाळबट्टी एवढ्या प्रमाणामध्ये 3 ते 4 व्यक्ती खाऊ शकतात. तर मी आता ओवा घेतली आहे, 1 चमचा ओवा घेतली आणि तो स्मॅश करून घेतली आहे. थोडंसं हातावरती ओवा चोळून सगळीकडं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जिरेसुद्धा पाऊण चमचा घ्यायचा आहे आणि जिरेसुद्धा चोळून ते सुद्धा या मिश्रणावरती टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. तर मी इथे थोडीशी हळद टाकून घेतले, अर्ध्या चम्मचलाही थोडं कमी. तर आता अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता टाकलेलं सर्व मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे पिठामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर मी इथे थोडंसं 1 चिमूट असं तुम्ही इथं बघू शकता, एकदम थोडंसं असं सोडा टाकायचा आहे. जास्त जर सोडा टाकला तर आपलं तेल खूप ओढलं जातं. म्हणजे कधी जेव्हा आपण हे बाफळे बनवून तळवतो तेव्हा जास्त तेल ओढलं जातं. त्यासाठी एकदम थोडंसं असं किंचित सोडा टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून बाफळे घट्ट असे होणार नाहीत. तर मी इथे 1 पळी तेल टाकून छान असं पिठाला चोळून घेत आहे. तर अशा प्रकारे सर्व पिठाला तेल लावून चोळून घेतल्याच्या नंतर अशा प्रकारे आता गोल करून थोडं थोडं पाणी टाकून आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे पीठ घट्ट असं मळून घेते. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी इथे थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घेत आहे. एकदमच पाणी टाकल्याच्या नंतर पीठ पातळ असं होतं. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता घट्ट अशा प्रकारे पीठ मळवले आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर बाफळे खायला आवडत असेल तर अशाच प्रकारे छान असं पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे. आता मी हे पीठ छान असं भिजण्यासाठी 10 मिनिट झाकून ठेवते. त्यामुळे पीठ मऊ आणि छान फुलते. आता मी 10 मिनिट पीठ झाकून ठेवते. तर अशा प्रकारे एका साईडला एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 तांबे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं, म्हणजेच 1 पळी तेल टाकायचं आहे, जे की आता आपण जे गोळे करतो ते उकळून घेण्यासाठी. तर आता इथे एका साईडला तुम्ही बघू शकता, एका साईडला पाणी ठेवलं आहे उकळण्यासाठी आणि पाणी जास्त गॅस फुल करायचा नाही, फक्त बुडबुडे खालून फक्त बुडबुडे येईल असं पाणी तापून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी गोळे करून घेत आहे. एका हाताला तेल लावून आणि थोडेसे भेगा असे राहतील असे मी गोळे करून घेत आहे, जेणेकरून त्या भेगामध्ये पाणी जाऊन ते गोळे छान असं शिजतील. आता हे गोळे आपल्याला 10 ते 15 मिनिट शिजून घ्यायचे आहेत. कमीत कमी 10 ते 12 मिनिट तरी आपल्याला हे गोळे छान असे उकळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता एका साईडने खालच्या साईडने ह्या गोळ्यांना भेगा आहेत आणि वरून चोपडे आहेत. तर अशा प्रकारे मी सर्व बाफळे करून घेते आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून घेते. अशा प्रकारे सर्व बाफळे करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता मी एक असा गोलाचा उंडा करून घेते आणि त्याला थोडासा चपटा असा आकार देते. तर अशा प्रकारे आता गोळे एका साईडला करून घेईल तोपर्यंत एका साईडला आपण पाणी ठेवलं होतं. आता ते पाणी थोडेसे बारीक बुडबुडे आल्याच्या नंतर त्यामध्ये 1 पळी तेल टाकून आता हे गोळे त्यामध्ये टाकून घेऊन 10 ते 12 मिनिट कमीत कमी हे गोळे उकडून घ्यायचे आहेत.
जेव्हा गोळे उकडून घेता वेळेस तेव्हा आपल्याला झाकून त्यावरती प्लेट ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता गोळे अजिबात चिटकले नाही आहेत, कारण त्यामध्ये मी एक पळी तेल टाकलं होतं. जर आपण तेल नाही टाकलं तर हे गोळे एकमेकांना चिटकतात आणि जेव्हा आपण हे गोळे टाकतो तेव्हा 4-5 मिनिटांनी आपल्याला हे गोळे खाली वर करून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली ते चिटकणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. जेव्हा आपण तेलामध्ये पाणी टाकतो तेव्हा आपण जर तेल नाही टाकलं तर हे गोळे खाली बुडाला तळाशी चिटकले असते. तर हे गोळे चिटकू नये म्हणून मी एक पळी तेल टाकले होते. तर आता बाफळे शिजले हे कसं कळेल, तर बाफळे असे तरून वर येतात आणि त्यानंतर आपण दुसरी ट्रिक म्हणून चाकू त्यामध्ये टाकून बघायचा आहे. चाकू जर साफ निघाला तर आपले बाफळे बनून तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे 10 ते 15 मिनिटानंतर बाफळे छान असे उकडून झालेले आहेत. तर एका प्लेटमध्ये, ज्या प्लेटमध्ये मी पीठ मळवले होते त्याच प्लेटमध्ये आता मी बाफळे काढून घेत आहे. तर अशा प्रकारे सर्व बाफळे प्लेटामध्ये काढून घेतल्याच्या नंतर इथे हवेशीर एका फॅनखाली आपल्याला बाफळे ठेवून घ्यायचं आहे आणि हे जे उरलेलं पाणी आहे ते आपल्याला डाळीसाठी लागते, तर ते तसंच ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता बाफळे छान असे ड्राय झालेले आहेत, म्हणजे कोरडे झालेले आहेत, कारण मी 10 मिनिट फॅनखाली अलटून पलटून ठेवले होते. त्यासाठी इथे बाफळे कोरडे असे झालेले आहेत. बाफळे कोरडे झाल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला या आकारात कापून घ्यायचं आहे, कारण ओले जर बाफळे असते तर आपल्याला तेल जास्त ओढून घेतलं असतं आणि तडलं असतं. त्यासाठी बाफळे कोरडे असे करून घ्यायचे आहेत फॅनखाली ठेवून. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता मी एका बाफळ्याचे 2 भाग करून त्याला आडवं ठेवून त्याची काप करून घेत आहे. अर्ध्या इंचावर हे काप करून घेत आहे. अशा प्रकारे ह्या बाफळ्याचा छान असा आकार येतो. तर अशा प्रकारे छान असे बाफळे कापून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी सर्व बाफळे कापून घेतले आहे. तर अशा प्रकारे छान अशा एका आकारामध्ये मी बाफळे कापून घेतले आहे. म्हणजे एकदम खूप एखादा जाड आणि एकदम खूप एखादा छोटा असा नाही कापायचा, तर आपल्याला सर्वसाधारण एकसारखेच कापून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, आता बाफळे कापून झालेले आहे. आता मी सर्वात अगोदर इथे कढई ठेवून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा किलो तेल असं टाकून घेतले आहे आणि अर्धा किलो तेल मी बाजूला ठेवले आहे. तर अशा प्रकारे आता बाफळे चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण हे तेलामध्ये इझिली सोडू शकतो. जर आपण एक बाफळा ह्यामध्ये टाकला तर त्या अंगावर तेल उडू शकतं. त्यामुळे हे बाफळे चाळणीमध्ये घेऊन ते हळूच आपल्याला ह्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे एकामागून एक बाफळे आपल्याला 1 ते 2 झाऱ्या असे टाकून घ्यायचे आहेत. जेवढे बसतील तेवढेच हे बाफळे टाकून घेऊन 1 मिनिट छान असं एकच बाजूने तळू द्यायचं आहे. तर आता मी इथे बाफळे टाकून घेतल्याच्या नंतर 1 मिनिट एकच बाजूने असे तळून घेते आहे. तर बाफळे लगेच आपल्याला खाली वर करून घ्यायचे नाहीत. 1 मिनिट एक बाजू तळून घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूने 1 मिनिटानंतर दुसरी बाजू तळून घ्यायची आहे, जेणेकरून छान असा सोनेरी रंग येतो. आता इथे तुम्ही बघू शकता एकाच बाजूने मी 1 मिनिट तरी तळून घेतले आहे. आता मी इथे हे बाफळे आलटून पलटून तळून घेते. अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता थोडंसं छान असा कलर यायला लागला की जेव्हा आपल्याला वाटतं की थोडेसे वरून लाल झाले तेव्हा हे बाफळे पलटून घ्यायचे आहेत. तर आलटून पलटून बाफळे असे छान असे सोनेरी रंग येईल तोपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता छान असा कलर आलेला आहे. आता हे बाफळे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, जर कोणाला बाफळे थोडेसे लाल आणि कडक जर हवे असेल, थोडेसे लालसर असे करायचे, तुम्ही इथे बघू शकता. तर आम्ही थोडेसे कडकच बाफळे खातो. जर कोणाला मऊ लागत असेल, थोडेसे पिवळसर असेल तेव्हाच काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता थोडेसे आम्हाला कडक आणि लालसर असे आवडतात. तर अशा प्रकारे मी थोडं एखादा मिनिट जास्त असं तळून घेते. 2 ते 3 मिनिट असे बाफळे तळून घेतले आहे आलटून पलटून. तर अशा प्रकारे एका प्लेटमध्ये आता बाफळे काढून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, इथे बघू शकता खूप छान असा सोनेरी रंग आलेला आहे आपल्या बाफळ्याला. तर अशा प्रकारे सर्वच बाफळे तळून घ्यायचे आहेत.
आता अशा प्रकारे मी बाकीचेही राहिलेले बाफळे तळून घेते। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले बाफळे बनवून तयार झालेले आहेत। तर फ्रेंड्स, आता बाफळे तर झालेले आहेत, पण त्यासोबत खाणारी डाळ कशी बनवायची आहे ते मी थोडक्यात दाखवते आणि एखाद्या दिवशी मी तुम्हाला तो डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवून ती सुद्धा रेसिपी दाखवते। तर फ्रेंड्स, इथे सर्वात अगोदर अर्धी वाटी मी इथे तुरीची डाळ घेतली आहे आणि त्यानंतर इथे थोडीशी मुगाची डाळ घेतली आहे आणि अजून इथे थोडीशी मसूर डाळ घेतली आहे। आता हे सर्व मिक्स करून छान असं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मी स्वच्छ अशी डाळी धुवून घेतली आहे। तर 2-3 पाण्याने डाळी धुवून घेतल्या आणि एका कुकरच्या डब्यामध्ये राईससुद्धा लावलेला आहे। तुम्ही इथं बघू शकता, कुकर ठेवून घेतले, त्यामध्ये जाळी टाकून पाणी टाकून घेतले आणि डाळ आणि राईस दोन्ही लावले। तर इथे डाळीच्या फोडणीसाठी लागणारे साहित्य कापून घेतले। तर मी इथे मिडियम साईजचा टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि 1 ते 2 हिरवी मिरची आणि 1 गड्डी लसूण मिडियम साईजचा असं कट करून घेतले। तर इथे अशा प्रकारे कुकरमध्ये डाळ राईस शिजून झालेला आहे। तर इथे 2 ते 3 शिट्ट्यानंतर खूप छान अशी डाळ शिजून झालेली आहे। आता मी फोडणी देऊन घेते। तर मी इथे सर्वात अगोदर 2 पळी तेल टाकले, मोहरी, जिरे आणि आलं, लसूण आणि कढीपत्ता, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर टाकून हे सर्व मी तेलामध्ये छान असं 1 ते 2 मिनिट परतून घेतले आहे। त्यानंतर टोमॅटो मऊ असे पडल्याच्या नंतर हळद, मीठ आणि मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। काश्मीरी लाल मिरची टाकून घेतल्याच्या नंतर छान असा आपल्या भाजीला कलर येतो। तर फ्रेंड्स, हे मी रेसिपी तुम्हाला थोडक्यात दाखवली आहे, कारण 2 रेसिपीज दाखवल्याच्या नंतर खूप मोठा असा व्हिडिओ होतो, त्यासाठी मी इथे तुम्हाला शॉर्टकटमध्ये रेसिपी दाखवली आहे डाळीची। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची डाळबट्टी रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारे नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद। तर फ्रेंड्स, स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे येणारे नवनवीन व्हिडिओज बघत राहा। तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पुढची रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।